करायचं नाही. आता पिच कसं सेट करायचं ते पहिलं काय करायचं, हा स्पिंडल मशीन बंद असताना चालू आहे आपलं. पहिला हा स्पिंडल हा न्यूट्रल पोझिशनला ठेवायचा, हा लिव्हर टाकून द्यायचा इकडं. याच्यानंतर समजा आपल्याला इथे पिच किती सेट करायचा आहे आपला, सर्वात महत्त्वाचं काय आपला कोणत्या याच्यातला पिच आहे हा ती. आता इथं दिसतो पहा, इथं तुम्हाला पिचचं वेगळं दिसतं आणि टिप यायचं वेगळं दिसतं. हे काय हे इंचामधलं आहे बरोबर, आणि इकडं हा पिचमधला आहे बरोबर. हे त्याची लिव्हर पोझिशन आहे ए आणि एफ, जी आणि एच. हे कुठे ए आणि एच आणि जी आणि एच ही इथली खालची ही. त्याच्यावर ही जी गेअर ट्रेन आहे सिस्टीम एस आणि टी. एस म्हणजे ही लहानची 0.5 पासून 1.75 पर्यंत एस मध्ये इथं दिलेली ही बरोबर. आणि दुसरी आहे टी. टीची 2 mm पासून 7 mm पर्यंत पिच पडते आणि इथं टी. त्याच्यात काही नाही, एक गिअर फक्त पलीकडचा अलीकडं आणि अलीकडचा पलीकडचा, लहानाचा मोठा आणि मोठा फक्त जागा बदललेली, पलटी बांधलेली, त्याच्यात बाकी काही बदल नाही. आता याच्यात मशीन आपली न्यूट्रल पोझिशन, आपण रिव्हर्स फॉरवर्ड स्विच आहे हा काय केला एंगेज केला. त्यानंतर आपल्याला किती MM चे पाडायचे आहे, समजा 2 MM चे पिच थ्रेड पाडायचे आहेत आपल्याला. हा 2 MM आहे बरोबर. या 2 MM ला काय सांगता इथं ई आणि एफ बरोबर. ई आणि एफ वर लावायचं. त्याच्यामध्ये जी ई एफ आहे का ही, आणि दुसऱ्या सिस्टीमला काय जी आणि एच असेल इथे हे जी आणि एच इंचामध्ये, आणि मेट्रिकसाठी ई आणि एफ वर आहे. हा ई वर टाकला आपण हा फिरवून, त्यानंतर हा एफ, आणि हा कोणत्या याच्यावर आहे हा बघायचा. लिव्हर पोझिशन किती नंबरवर आहे ती किती आहे, X1 बरोबर. हे X1 मध्ये आहे बरोबर. इथं एक्स कुठे आहे, हा एक्स इथं आहे, हा वाय इंचासाठी आहे बघा हा बरोबर, आणि एक्स हा मिलीमीटरसाठी आहे. आणि त्याच्यावर 1 नंबरवर हा लिव्हर आहे, हा इथं हा आहे आपला डिस्क, हा फिरत आहे. हे लक्षात आलं. हे याच्यानंतर आता आपण इकडे जायचं आहे. याला काय करायचं, हा आपलं एंगेज करायचा. हा याला काय करा, फिरवा पोझिशन उलटी करा, हा इकडं आला पाहिजे बरोबर. आता इथं झाला हा बरोबर. ह्याला काय करायचं, इथं मार्किंग करायचं. हे असं हे मार्किंग केलं आपण एका रेषेमध्ये येण्यासाठी. आता याचं जे वेळ आहे याची एक रेषा कितीची 0.2